इमोशनल स्पेंडिंग काय आहे ते आज आपण बघूया. ही आजकालची फॅशन झाली आहे. बऱ्याचदा आपल्या खिशाचा अंदाज नसताना मोठेपणा दाखवण्याची नशा म्हणजे इमोशनल स्पेंडिंग. तुमच्या हाती महिन्याचा पगार आला किंवा जे इन्कम येतं या आल्याबरोबर तुमच्या अकलेवर पडतं तर पडत नाही ना, कारण तुम्ही पैशांनी नाही तर भावनांनी व्यवहार करता आणि मग महिन्याच्या शेवटी उरतो तो फक्त कर्जाचा भार. मनस्ताप आणि आर्थिक गुलामी. जाणतेपणाने तुम्ही ज्या चुका करता त्या तुम्हालाच कळत नाही. मित्राने कार घेतली, मलाही घ्यायचंय. मित्राने मोठं घर घेतलं, मलाही घ्यायचंय. मित्राने फॉरेन ट्रिप केली, आता त्याच्यापेक्षा मी फॉरेन ट्रिप करणार. पण त्याचा बँक बॅलन्स आणि तुझा आहे का तसाच? का तू उधारी काढून 4 दिवसाची शान मिरवणार आहे आणि उरलेलं वर्षभर कर्जाच्या व्याजात जळणार आहेस? त्याचबरोबर लग्न म्हणजे आजकाल पैसा फेकायचा शो झालाय. कर्ज काढून लग्न करायचं आणि मग या तापात अडकून ताणतणावात जगायचं. लग्न हे आठवणींसाठी करायचं असतं की बँकेला श्रीमंत करण्यासाठी करायचं असते, तुम्हीच ठरवा. त्यामुळे इमोशनल स्पेंडिंग यावरती जर तुम्ही नियंत्रण ठेवलं नाही तर भविष्य काळामध्ये तुम्हाला खूप जास्ती आर्थिक तणावाला सामोरं जावं लागू शकतं.